नमस्कार, वेलकम बॅक. आम्ही लास्ट ब्लॉग जिकडनं एंड केलेला तिकडनंच परत चालू करतोय. मी तशाचा तसा तुम्हाला दिसेल. एक पाय वर केलाय, प्लीज इग्नोर. एक पाय मी वर केला कारण मी पाय धुवून आलो म्हणून एक पायाची पॅन्ट वर आहे. पण ही बघा काय दिसतीये यार, कसली भारी दिसते. तोंडबीड नाही धुतला, फक्त लिपस्टिक लावली आणि साडी बदलली. वाव यार. ही साडी, हे ब्लाउज आणि ही साडी, जरा दाखव ना साडी, काय चेहरा दाखवतोय. ही साडी आणि हा ब्लाउज कोणाचा माहितीये? ही मागेची बाई बसली आहे. कधीच माहितीये का? जवळजवळ 10 वर्ष पुराणी असेल ना. मी 2-3 वर्षाची होती तेव्हाची ही साडी आहे. म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष पुराणी साडी आहे जी मी घातले आणि मला प्रॉपर होतीये. हा ना, 20-25 नाही, 26-27 वर्ष जुनी आहे. मी म्हटलं ही 1 वर्षाची पण नसेल झाली. मग एवढी जुनी साडी आहे. ही फॅशनेबल आहे एकदम. हो, हा, कारण की मी जन्मलेली ना, मग फॅशन जरा बाहेर आलं मंचेकरांमध्ये. हा, मम्मी मला नेहमी अशी टापटीप ठेवायची, सगळं टिकल्या बिकल्या सगळीकडे. मग आता काय झालं? आणि तुला कशी ठेवायची? मग आता काय झालं? आता मी लग्न करून आली ना इकडे, मग नवऱ्या ते बरोबर बोला. आता मटाधिकारी झाली. अरे थोड्या वेळापूर्वी तुझी बाजू घेत होतो मी, थोड्या 2 मिनिटापूर्वी. हे आणि आमचं बघा पाय. आणि घाल. मी नाही, मी टी शर्ट पॅन्टच घालणार. मी जुनी साडी का घातली? खाली कुठे फुगे फोडले तर. ए भाई, हे पण चांगलं यार. हे असं काप मटेरियल. अरे पण हे असं वाला टोचणार असतं, हे अजिबात नाही. मऊ आहे. जुनी साडी आहे ना, तर ती तेव्हा फॅशन होती. तेव्हा मस्त आहे यार. त्या भाषेत समजवायचं की आधी कपडे बदल, आपल्याला व्हिडिओ काढायचा. एक कानाखाली गौरांग प्लीज, एक कानाखाली प्लीज. माझा हात नको पकडू गौरांग, एक कानाखाली मारू दे. आता ही आता तू काय बोलली? ऐक, मी बोलली की कपडे बदल, आपल्याला बत्ती पण करायची आहे, मग ते व्हिडिओ पण काढू आपण आणि तसंच मग खाली निघू. समजलं? कारण की नजर काढायची आहे. तर आधी कपडे बदलून ये. ही जीन्स घालून, नवीन जीन्स घालून खाली जायचं. नवीन नाही ही. काय बोलली? पहिले काय करायला बोलली? बत्ती. व्हेरी गुड. सत्याची वच. एक मिनिट इकडे, मला काहीतरी सांगायचं तुला. एक मिनिट माझं. एक मिनिट. काय बोलली पहिले? बत्ती ना. इकडे उभी राहा. छान दिसते ना. बोल आता. की टांगतो शाणी. चल मी कपडे बदल. अरे पण आता तू बत्ती बोलली ना, म्हणून मी बत्ती करायला जात होतो. चल लगेच मी कपडे बदलून येतो. पकड. सगळ्या व्लॉग मध्ये हेच शर्ट घालून असतोस तू. एकमेव पुरता संघटनेचा अध्यक्ष यश मठाधिकारी. अरे ही मला बोलली मगाशी की काहीतरी, मी मगाशी एकदम सुंदर लाल कुर्ता घालून आलो लग्नातला. तुला मी ते कपडे काढायला लावले, खाली मुलं तुला कलर लावतील म्हणून, आणि तू लग्नातला घालून आलास. ह्याच्या व्यतिरिक्त काय कपडेच नाही. ही पॅन्ट त्याच्यावरती रंग दिसलेच पाहिजे. मुलांना समजवायचं. नशीब गौरंग आपल्यामध्ये राहून जरा चांगला झालाय, म्हणून सगळ्या घरामध्ये एक बहीण असलीच पाहिजे. कळालं? आलो आणि काय हालत झाली बघा. हे बघा, हा सगळ्यांचा फोटो काढायला गेलाय, ह्याला पण मागवलंय. मी तुला लावायला येणार होतो. हेच ते अनिता ताई नेहमी आम्हाला चांगलं खायला देतात. सगळे आता बिल्डिंगच्यात आम्ही होळी खेळतोय. तुझ्याहून जास्त मी मागले. मग तेच, माझी दाढी आहे ना म्हणून लोक लावायला नाही. अशीच बाई दाढी वाढवायला सांगतो, ऐकत नाही. दाढी वाढवायला काय हरकत आहे? मम्मीला पण लावलेलं आहे. कसं वाटतंय? आमचा नारळ बाहेर ठेवला. 8 टाकायचा असतो, बाहेर ठेवला. टाकायचा आत, शोध आणि टाकायचा. नाही पण 8 टाकला. इकडे सगळे नारळ टाकायला, एक कुठला तरी तुमचा असेल, सगळे टाकायचा. 1000 रुपये घेतो सगळ्यांकडून. तुमची नारळ 8 टाकतो मी. पण आपण तिकडे होता कुठेतरी, बघू का तिकडे आहे का? तुला ओळखता येणार आहे का आपला नारळ? नवीनच आहे ना, नवीन दिसतोय ना. नवीन म्हणजे तो नवीन
जोकिंग. ह्याला करमत नाहीये आमचा नारळ भाजत नाहीये तर जळत नाहीये. टाक चटका लागेल यश. असे टाक की 4-5 नारळ बाहेर आले पाहिजे. तेच केलं यश. नारळ फुटतात ना बस. भयंकर झाला बघतो. पण तोच होता का? तोच होता. थोडं मी हे बघ टपटप पाणी गळतंय. अरे पाणी सोड. खरंच कानाखाली मारल्यासारखं वाटलं एवढं. मम्मीची साडी काय जादूगर आहे बघ. पूर्ण मी असं झटकला कलर पूर्ण गेला. हे पुराने चीजों का कमाल आहे. ओल्ड इज गोल्ड. आणि तो लग्नाचा कुर्ता घातलेलास. कुठे घातलाय मी? हाच घातलेला. काय बोलते? दाखव पॅन्टची हालत. मागे फिर ना. मागे फिर. कुठे काहीच नाही आलंय. फर्स्ट होली मजा आहे. उद्या परत बोलवलं त्या लोकांनी खाली. उद्या धुळीवंदन. आता हा व्लॉग उद्या कंटिन्यू करूया. उगाच असा घाबरत होता. नाही मला अजून डाऊट आहे. उगाच घाबरत नाही मी. मला अजून माहिती आहे लोकांनी काहीतरी लपवलेलं आहे आणि ते मला सांगत नाही. काहीच नाही लपवलंय. काहीच नाही लपवलेलं आहे. ओके. कडनं डोकं चेपून घेत. अरे ती बिचारी इकडे आराम करायला आली. उशी टाकून बसलाय. काय म्हणजे नाही ते विचारत होती जोर बघ बरोबर लागतोय का तर कळालं नाही अजून. मम्मी काय वाटतंय तुला? आमचं डोकं कसं? हा तसंच माझं. एवढं काय तू काय सगळ्यांमध्ये भांडे. एकतर फितूर करून टाकलं एकाला माझ्या. हा दुसऱ्याला काय? हा ते दाखव ना. हा ते दाखव ना शाणे. ते कधी दाखवणार? हा इथे चेप काय? काय भाई खतरनाक आहे ते लोक. हे दोघं हा आधी माझ्या साईडचा होता. हा बघा तोंड बघायचं. यशनी माझा आणि गौरांचा प्लॅन बिघडवला. आम्ही आरामात उठून आम्हाला वाटलं की तर लवकर नाही उठणार. पण शाण्याने अलार्म लावलेला जिमला जायला. ते तो आता वॉशरूम मध्ये आहे म्हणून आम्ही पटकन गौरांग आवडतो. मी पटकन होळीचे कपडे घातले आणि आता आम्ही करू प्लॅन. पहिली पिचकारी आणि कलर कुठे कुठे बाजूला फोन बाजूला ठेवून या आता. अरे येतो बाहेर. बघ इकडे शॉर्ट दे एक. इथे बाबू आणि इथे बघ. बिचारा मला वाटलेलं रे. बाहेर तर घे. हा ना बाहेर पण येत नाहीये. घाबरतोस का आम्हाला? म्हणजे घाबरतोय का? तू असं करू नको. डोळ्यात जाईल. गेलंय अरे काय मस्त कलर दिसतो तुझ्यावर. भारी दिसतो. पूर्ण तोंड लाव ह्याच्यात. तोंड लावायच्या. आता हे साफ कोण करणार? पण मी का करणार साफ? आम्ही स्वच्छ आहोत. मला माहिती होत हे. बोललो ना काल पण मी बोललेलो की अरे पण असं नसतं. मला कलर लावला मी पण लावायचा ना. नाही गौरव पकडे तुला पण लावू दे ना.
मी राहणार थंडीवर मला पण असते. काल रात्रभर डोकं दुखतं माझं. डोकं आता पण दुखते माझं. मला सर्दी झाली घसा दुखतोय माझा. नको लावू माझा कलर. घशात नाही आवाज. तू माझी पिचकारी का घेतली? घर अख्खं मला कलर दे. तेव्हा तिकडे आहेत सगळे. पिचकारी लिकेज वाली दिली त्यांनी आपल्याला. मग चांगले घे ना. कुठून असं घर खराब होईल. मग इकडे येऊन उभी राहा. इकडे येऊन उभी राहा. इकडे येऊन उभी राहा. इकडे लवकर आहे. लवकर. हे बघ पहिली होळी आहे. पहिली होळी आहे. तुला मला इथे लावायचं आहे. ओके. फक्त इकडे. ओला का केला? ओला का केला? अरे ओलं झालं. थांब. अरे अरे. टेन टेन टेन. टेन टेन टेन. चला आता खाली जायचंय ना आपल्याला. हो तो पण सुका सुका किती दिसतोय. आता गौराय बघ मगाची जेव्हा तुझी ताई इथे उभी होती. काय सुंदर ते हाच मेकअप करून जातो ऑफिसला. हे भाई मी तू लावले ना साधी. आता खाली तुला असा रंगवणार ना पितळ्याचा कलरचा करणार आहे तुला. तुम्हाला नवीन चांदीचा माणूस भेटेल. आईला क्या व्हिडिओ के पीछे असं उभं आहे म्हणजे कोण मला बोलणार नाही. कॅमेराच्या मागे. हा बघा आता. बरं होळी हॅपी बुरा ना मानो होली. नाचते काय तू? माहितीये राहू दे एवढं ना. आमची होळी चालू झालेली आहे आणि जाऊ मी खाली. ही बघा मी सकाळी गपचूप जिमला जात होतो. इकडून बाहेर बोललोय 8 वाजल्यापासून उठत नाही. मी विचार केला गौरांग आणि मी 9 वाजता आरामात उठून ह्याला कलर फासू. लवकर उठून जिमला निघालो. मी बोललो ना. मी तुम्हाला बोललो ना ह्यांनी काल रात्री काहीतरी झोल केलेला. हाच तो झोल होता. मला माहिती आम्ही त्यांना सांगितलेलं. पण मला ते तर बरोबर आहे. चला साफ करते बिचारी. व्हेरी गुड यार व्हेरी गुड. शाबाश. कलर लगेच गेला. कलर जात नाही. आता असा राहणार आहे मी ऑफिस मध्ये. माझा पण नाही. आणि मी काय करायचं? काय करू? फेशियल करू? प्लॅस्टिक सर्जरी करून जायला जाईल कलर. नाही पण जाईल वाटतंय. जायला तर पाहिजे जात नाही. मॉइश्चर सकाळी उठले. अरे आम्ही रात्रीच उठलेलो. तू सकाळी का उठलीस? अरे पण मी काय लावलं नाही. अरे आम्ही तर फुल हे लावून बसलेलो एकदम. चल आपण फेस धुया मॉइश्चरायझर वगैरे लावूया आणि परत गुलाब फासूया. नाही मग खालीच जाऊया ना. नाही तर जा नाही. तू जा चल. माझी स्किन मला प्यारी आहे. स्किन बघितलीस का आता सध्या? ठीक आहे चल. अरे शिवानी खाली खेळून निघून जातील ते लोक. यार तू मेकअप करते यार होळीच्या दिवशी. मेकअप कोण करतो होळीच्या दिवशी यार? हे बघ तुझ्या नादात माझ्या नादात. लवकर कर यार जायचंय यार. हा तुला झोपायचं तिकडे. फटाफट करा शिवानी निघून जातील खरंच यार. बघ 10 वाजले यार. हो मग कुठे गुलाबी चेहरा? तुम्हाला हा चेहरा गुलाबी दिसतोय? कुठे आहे गुलाबी या चेहऱ्यावर? गुलाबी ना तू राक्षस दिसतोय. कुठं राक्षस दिसतोय यार? किती गोड दिसतोय मी. असा गोड म्हणून लहान मुलं उगाच नाही घाबरत. नाही घाबरत मला लहान मुलं. दाढी कापून नाही करणार.
औरांग गेलाय त्याच्या मित्रांकडे आणि यश खाली गेलाय 9 वाजल्यापासून होळी खेळायला. जो जिमला जाणार होता तो होळी खेळायला गेला. मी आता थोड्या वेळात जाईन, पण विचार केला तोपर्यंत थोडीशी तयारी करते. बिर्याणी बनवायची आहे आम्हाला, सोयाबीन बिर्याणी, सोया चंक्स बिर्याणी, तर त्याची मी तयारी करते. सोया चंक्स उकडवायला ठेवलंय, त्याच्यामध्ये भरपूर सारं मीठ, म्हणजे ते सोया चंक्सच्या आतपर्यंत जाईल, बिकॉज मला अशी ह्याची स्वतःची टेस्ट काही नसते. आणि मग त्याच्यासोबत ह्या मिरच्या कापलेल्या, कारण मग त्याची टेस्ट येईल, आणि लसूण. हे बॉईल करताना सगळं टाकायचं. बॉईल करताना हे सगळं टाकलंय. आता मस्त त्याचं मिरचीचं आणि लसूणचं सगळं ह्याच्या आत जाईल, आणि मीठ. कुठे गेली शिवानी? का नाही येते खाली? मी खाली येऊन इतका वेळ उभी होती. तुला माहितीये मी खाली येणारे, मी कोणाला ओळखत नाही, तर समोर उभं राहायचं ना. काय माहित तू कधी तू मला फोन करून बोलला खाली ये म्हणून मी खाली आली, मग तू समोर उभं राहिला. मी किती वेळ उभी होती की आता समोर येईल, आता समोर. व्हिडिओ पण काढलीये प्रूफ म्हणून. मग फिरायचं ना जरा, म्हणजे मला कळेल तू आली. तिकडे सगळीकडे पाणी पडत होतं, मी कुठे फिरू? पाणी नाही तर मग फटाके फोडणार आता. मी नाही येणार आता खाली. मी नाही येणार. मी नाही येणार. मी आलेली का खरं तो? मी ते मस्त गुलालाची ताटली पण घेऊन आली. सगळं प्रूफ आहे माझ्याकडे. मी नाही येणार. मी नाचलो नाही, तू नाही आली म्हणून. बघितलं मी. चल, मी नाही येणार आहे. जाऊ दे मम्मी मला. हा, नको जाऊ. जा आंघोळ करायला जा. हा, ये आता. हो या. चल. का असं गेलास पण माझ्यासोबत? मला माहितीच नाही तू कधी आली. आम्ही मारतो एकमेकांना. चल, मी म्हणून घेऊन आलो महाराज तुला. चल. तो फुगा मला मारायला आणलाय. अजून कोणा मारायला? मग फोन नको आणू ना, कारण की खाली सगळं फोन नको आणू. फोन ठेवून दे. पण माझा असा हाल नको करू यार. बाय, आपण भेटूया परत मित्रांनो. हिला पण असंच दाखवतो तुम्हाला रंगावून. काय हालत केली माझी तिकडेच. मी नवीन कपल म्हणून मला सर्वात जास्त रंगवलं. तिकडे जेवढ्या बायका होत्या, जेवढ्या मुली होत्या, त्या सगळ्यामध्ये मीच रंगलेली आहे बघा. आणि सगळं परमनंट कलर आहे. आता मी काय करायचं? बघा आता निघतोय. मी तिकडे धुतलेलं आहे फेस. हा, मी धुतलेला. माझ्या चेहऱ्यावर तो कलर नाही दिसत आहे मला. मलाच लावलाय सगळ्यांनी. मला नाही वाटत जाईल एवढं लवकर, पण जाईल, हळूहळू जाईल. काही नाही, वेळ. पहिली होळी अशीच असते, पहिली होळी अशीच खेळायची असते. तरी मी रंगवला नाही, नशीब समजतो. गेल्या ह्याची चूक झाली. सगळे मला गुलाल लावत होते, ह्यानी माझ्यावरती पाणी ओतलं. त्याच्यामुळे कलर परमनंट बसला. हाताचा पण जात नाहीये. हाताचा काय रंगवलंय मला हे बघ मम्मी. मी तर गुलाल लावलेला. मी गुलाल लावला. हा जो उडवलाय ना, हा लावला मी. पण हे आता काय, आता थोड्या वेळाने बघा तुम्ही, जर व्हिडिओ काढला तर कलर कसा झालाय. घासून बॅक टू नॉर्मल आणलेला आहे हिला परत. माझे हात बघा. माझे बघ, हे बघ. आता 2 दिवस काय ब्रँड शूट करायचा वांदे. अरे मग सण आहे बाबा, सण आहे. मजा तर आली, पण जाम घासलं मी. फेस ऑइल घेऊन गेलेली, स्क्रब घेऊन गेलेली, साबण 1000 वेळा घासलं. दाढीत भरपूर आहे, पण ते आता मला नाही वाटत. नाही घासला. अरे हा रे. मग आता मी मॉइश्चरायझर लावलं ना, माझा फेस एवढा जळत. हा, ठरव जळत होता. रोस्टेड. पण जाऊ दे, आता झालं. आता घासू नको. आता थोडस संध्याकाळी बघावं लागेल. सतत मी 3 लेअर मॉइश्चरायझरचे लावलेत, म्हणजे तो कलर जरा. मला खालची पावभाजी खायची इच्छा होईल ना परत. चल लवकर. खाली पावभाजी होती, तरी सुद्धा हा मला बोलला की प्लीज मला सोयाबीनची बिर्याणी कर. काय दाखव. सोयाबीन आणि कांदे वांदे सगळे कापून हिने आधीच ठेवलेत खाली येण्याच्या आधी. मी सांगितलं मला खायची होती म्हणून मी ठेवलं. मम्मी ह्याला बोलली की संध्याकाळी खाऊया. मग हा बोलला की नको, आता जर अर्धी बनवलीच आहे. काय बोलतीये? म्हणजे मंगळसूत्राचा गेला ना कलर. हा, मानेवरती पण केवढा कलर आहे, बाप रे. होत राहत, बुरा ना मानो होळी. येस. तर चला आता आम्ही जेवण बनवतो. तुला तर शूट करायचं, पटपट जेवण करायचं. आता घाई आहे. सो काय बोलतात, टेस्ट तासीन नाही. आता टेस्टची एक्सपेक्टेशन ठेवू नका. ए बाबा, मध्ये करणार आहे. मी बोललोच नव्हतो हिला करायला. होळीच्या दिवशी बाहेरून जेवण मागवायचं असतं, मस्त बसायचं असतं. असं पुरणपोळी खातात, पुरणपोळी घरी ती खा, भूक लागली एवढी तर. असं नाही निघायचं. नाही, सॉरी. आमच्या गावात
तोंड लागलं असतं ना आता तुझं. शपथ डाळीची. शी. चला जेवण बनवूया, भूक लागली आहे, गुजिया पण खा. मम्मी चावतोय मला. काय मी बघितलं तुम्ही असं मी काय केलेलं मी बघितलं नाही. मग नाही चावतच नव्हतो. चल पटकन. बघा आता ही या सोयाबीन मधनं पाणी काढणार आहे. वा वा वा. आणि ते सोयाबीन येस मला प्लीज कापून द्या. कापले तर कसे ते छान. हा चांगले लागतील. हो आता तू कर, तू दाब, तू काढ, पाणी काढा. कापतोय ग बिचाराला, भूक लागले भरपूर खूप तरी भूक लागली काम मला, करतोय. खूप. तर इथे ना बिर्याणीचा भात ठेवलाय, भरपूर पाणी ठेवायचं, त्याला नंतर गाळायचं. हो. आधी आणि छान तेजपत्ता, बनवलंय. तेजपत्ता आणि लवंग टाकलंय फॉर टेस्ट, आणि भरपूर मीठ टाकायचं कारण की नंतर भातामध्ये मीठ पडत नाही नीट. सांगा. सगळे कापून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये छान अशी दही जाईल. वा वा वा. आणि मग ह्याच्यामध्ये आता मसाले मसाले घेत आहेत, मसाले. आणि आलं लसूण पेस्ट. सगळ्यांच्या घरातला मसाला डबा आणि आलं लसूण पेस्ट. करायचं दाखव मला. नाही दाखवते मी अजिबात. आलं लसूण पेस्ट. अजिबात नाही दाखवणार डबा मी. यस. आलं लसूण पेस्ट. आणि ह्यामध्ये चमचा कुठे गेला? शीट चमचा घेतलेला आहे. मसाला. मसाला मसाला सलामा. फ्रीज मधून येते ना. नको ते नसेल मिरची. नशीब हे बघ, काय चालू आहे माझं फ्रीज मधनं मी कसं देणार व्लॉग करता करता हे सगळ्या. धना पावडर. वा पावगर. चना पावडर. गरम मसाला. आणि आता करायचं मिक्स. आणि मॅरिनेट करायला ठेवायचं 10-15 मिनिटं. ओके ओके. आव. आणि तुम्ही नवरे जर असाल आणि तुझी बायको बनवत असेल तर एक काहीतरी घ्यायचं आणि खात बसायचं आणि तिला फुल सपोर्ट करायचा. अजिबात मला ढवळ करायची, फुल सपोर्ट. असं लाईफ पाहिजे मला. सकाळी उठलो, खाली क्रिकेट खेळायला गेलो. पहिले मी होळीच्या हिशोबाने गेलेलो, पण ते लोक क्रिकेट खेळत होते. मला नाही कळत, खरं तर 8 वाजता सकाळी होळी खेळली पाहिजे, तर यांनी 12 वाजता चालू केली, 11 वाजता. हा, तर मला लाईफ कसं पाहिजे, मस्त सकाळी उठलो, क्रिकेट खेळून आलो, घरी मस्त जेवण बनवतो. जॉब नको. लवकर job पण इकडे आई बसलीये, ती बघ किती छान वाटतंय, घरात सगळी लोक झोपली होती. CID किती बरं वाटतंय, सगळे घरी आहेत. मला जाम बरं वाटतंय असं. आपला राईस पण होतात आहे. बघ ना, मस्त असा राईस, मस्त राईस. तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यात असेल तर मला 10 करोड रुपये तुम्ही जीपे करा. मी जॉब चढतो. पकड ना फोन. अरे मी भारतात बसतो. मला वाटलं हात पकडते, हिने हात घेतला आणि फोन पकडायला लावला. हे बघ, पडला म्हणून थोडासा भात आतून घेतला, कारण एवढा तर मीच खातो. हा बरं. अरे तोच टाकला याच्यात. त्याच्याच करणार आता. मग काय करू आता, चालतंय, रियूज केला पाहिजे. आईच्या गावात काय म्हणजे शिवानी, काय तुझी तारी म्हणजे, एवढं इकडे बघ एकदा, एवढी कंजूस ना आई, शपथ. कंजूस नाही, त्याचा वास येतो रे बाबा. वास घ्यायचाय, वास येतो त्याचा, त्या चव येते ह्याच्या पत्त्याची. दालचिनीचा पत्ता आहे तो. काय बोलतात त्याला? तेजपत्ता. तेजपत्ता. ओके चला, मस्त जिरा बिरा टाकलाय. भाई वॉर्निंग दे ना यार, नाही उठणार रे. कॅमेरामॅनला जखमी करशील तू यार. नाही उठणार रे बाबा. हा, कांदा टाकलाय, माझ्या तोंडाला पाणी येतंय. इकडे अजून एक्स्ट्रा भात होतोय, आणि हा जुनावाला तेजपत्ता, जुना तेजपत्ता. अरे चालतं बघ, मुली कमेंट करतील. मस्त. आता हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला शिजवायचा मित्रांनो. मी बनवते तर व्हॉइस ओव्हर ते. हा, गोल्डन. मला सांग पण काय बोलायचं, मला माहित नाही. तू तुला जे ओके. हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही कढई हलवत बसायची, आणि ह्याच्यात जो तुम्ही तेजपत्ता टाकलाय तो कृपा करून कशा दुसऱ्यामध्ये वापरू नका. नाहीतर एकच तेजपत्ता, बिर्याणीच्या भातात पण तोच तेजपत्ता, बिर्याणीच्या मसाल्यात पण तोच तेजपत्ता, सगळ्यात तोच तेजपत्ता वापरत चालली आहे. हा वेगळा आहे ना. हा ह्याच्यात आहे. वाटतं की नाही तुला? हा आणि हे दाखव ना, भात असं काढून ठेवलं. हा, भात असा काढून ठेवलेला आहे मित्रांनो, म्हणजे याच्यातलं पाणी येऊन जाईल. हा वाव, काय झाला यार, एक एक शीत वेगळं झालंय. व्हेरी गुड. तर ह्याच्यामध्ये मी तूप टाकायचं विसरली. नाही ठीक आहे, व्यवस्थित करतेस तू सगळं. तुला जसं मी शिकवलंय तसंच तू करतेस, कुठेच मागे नाही पडतेस. शाबाश. हा, व्हेरी गुड. प्रोग्रेस. आता टाकलेले आहे आपण याच्यात टमाटर, कारण कांदे अर्धवट शिजलेले आहेत म्हणून आता टमाटर टाकूया. टमाटर आपण उशिरा टाकतो कारण टमाटर जरा लवकर शिजतात, म्हणून कांदे थोडे शिजले की टमाटर टाकायचे. बरोबर ना छोडू? मला माहिती नाही बिर्याणी टोमॅटो टाकतात की नाही. अरे यार, इकडे अख्खी बसली आहे ही जेवण बनवायची, आणि तू काय एक्सरे धपाधप रीत घेते. अरे स्वतः करा, स्वतः खा ना. उंदीर बनवून ठेवला, 1 नंबरचा उंदीर बनवलाय लॅब मधला. शिवानी माझे पाय दुखायला लागले, मी आता मस्त बाहेर जाऊन बसतो. हा ते, हा इकडे ती खुर्ची आणून बसतो. ढिंग 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 ढिंग.
कुर्सी 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 एक मिनिट थँक्यू शिवानी यार शिवानी मी मला बसायला आणली ना यार तू तर खेळली पण नाही होळी यार किती काळजी करतेस माझी मी नाही पकडली नाही जाते शिवानी हात नाही जाते नको 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 नाही जाते बघ फ्रीजला अडकते बघ ना या साईडला बघ ना हा अरे पण इथे अटकते मग उगाच कशाला हा आपण एका खुर्चीच्या नादात अख्खं हे करायचं का मला बोलवलं आणलंय हळद मीठ मसाला भाजीला आणला. वाव आता बिर्याणी मसाला व्हेज आहे ना भाई व्हेज आहे ना भाई हा व्हेज आहे भाई व्हेज आहे वा काय कलर आलाय शिवानी काय कलर आलाय हे चेचून झालेलं आहे आता या चेचलेल्या ह्याच्यात हांड्यात बघा माझा सपोर्ट बघा किती आहे संसाराची गाडी अशीच चालते मित्रांनो तुम्हाला कढई पकडून ठेवायला लागते आणि बायको सोयाबीन टाकते वा 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 भाई काय दिसतायत यार सोयाबीन वाव आज तुझ्याहून सुंदर सोयाबीन दिसतायत वाव आता हे घरी आहे त्याला थोडं गॅसवरती झाकून ठेवायचं म्हणजे ह्याचं तेल पाणी निघतं पाणी तेल वहीच ना चला बघा आमचं बघा बघा हा मी जेवणात किती मोठं काम केलंय वा चला हे आता मस्त शिजलेले आहेत सो जास्त हे भात पण शिजलेला हे पण शिजलेलं आहे हा मग जास्त काय करायचं छान निघेल. टन 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 भात आलेला आहे आणि सोयाबीन इकडे आहे आणि माझी बायको इकडे आहे आता असं वाटतंय सोयाबीन अंगाला लावून निघून जावं कुठेतरी एवढा हे आता भात टाकूया मी मिक्स करते वरती नाही टाकले चालेल ना बिर्याणी सारखं नको मिक्स केलं जास्त हा मिक्स करूया चल 1 2 3 स्टार्ट आधी भाई ऐकत नाही एक काम कर जेवढं तू टाकलंयस ना आता खाली ते मिक्स कर आणि थोडंसं वरून टाक म्हणजे बिर्याणीच होईल एकदम नेक्स्ट लेवल मॅजिक केलंयस तू आज कापू नको फक्त आईच्या गावात तुम्हाला दिसतंय मित्रांनो किती सुंदर बनवते माझी बायको जेवण माझी बायको म्हणजे काय म्हणजे मास्टर शेफ सगळं मिक्स झालेलं आहे छान हे आता काढून टाकू चालेल अरे परत दुसराच वापरणार आहे गबरे मस्त सगळ्याला लागलेला आहे आता वा वरून तो भात टाक वरून कांदा पण टाकतात पण मला तो गोड कांदा नाही आवडत मला आवडतो पण ठीक आहे वाव थोडस 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि मग गॅस बंद हा ह्याच्यावर कलर बिलर पण टाकतात पण तेवढी आपल्या आणि हे भात का ठेवलाय हा अरे हा शाबास चल आवरूया तोपर्यंत गॅस पण आवर तोपर्यंत आवर आहे घेऊन ठेवलेला आहे बिर्याणीचा डोब इकडे खड्ड्यातून बघा तुम्हाला दिसते काय खड्ड्यातून दिसते का तुम्हाला मला दिसते आण लवकर आण शमाशान मला ह्या ताटात दे मला आवडतं गाण शाबाश भाई साहब काय बनली आहे यार एवढी खाऊन बघ हा भाई मला अरे मम्मीला देते हा ठीक आहे चल हा तुला घे आता डन डन दुक 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 चांगले आहे ना शाबास थँक्यू मी तिला शिकवलेलं तसंच बनवलं असावं तिने मला वाटतं थांबा बघूया यश छान झाली जबरदस्त नाईस तुम्ही पण बघितले कशी बनायची बनवा मस्त लागते चला आता चला बाय 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 मला भूक लागली